नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल नॉलेज क्लबमध्ये. तुमचा चेहरा थकलेला निस्तेज दिसतोय, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कुठल्याही कार्यक्रमाला किंवा लग्नाला जाण्यापूर्वी आपण पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करतो, पण तरीही हवा तसा ग्लो मिळत नाही. म्हणून आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी सुंदर रिझल्ट देणारा फेशियल आणि त्यासोबत काही जबरदस्त टिप्स. चला तर मग सुरू करूया. एक, चेहरा खूप डल, काळवंडलेला आणि थकलेला दिसत असेल तर मसूर डाळ वापरणं खूप फायदेशीर ठरतं, कारण ती नैसर्गिक स्क्रबसारखे काम करून डेड स्किन काढते आणि चेहऱ्याचा ग्लो वाढवायला मदत करते. दुसरा आहे, त्वचा खूप कोरडी, रफ आणि निस्तेज वाटत असेल तर दूध आणि ॲलोवेरा जेल एकत्र वापरल्याने स्किनला खोलवर मॉइश्चर मिळतं आणि चेहरा मऊ आणि फ्रेश दिसतो. 3 आहे, चेहऱ्याची स्किन खूप सैल पडली असेल तर चेहऱ्यावर मधाचा पातळ थर लावा आणि 20 मिनिटांनी चेहरा धुवा. मध अँटीऑक्सिडंट्सने युक्त असल्यामुळे त्वचा घट्ट होण्यास मदत होते. 4, खोबरेल तेलामध्ये नैसर्गिक ओलावा असतो, त्यामुळे त्वचेचा सैलपणा कमी करतो. तेव्हा चेहऱ्यावर खोबरेल तेलाची मालिश करा. 5, चेहऱ्यावर जर सुरकुत्या वाटत असेल तर बदामाचे तेल चेहऱ्यावर लावल्याने बारीक रेषा आणि सुरकुत्या दूर होतात. 6, चेहऱ्यावर वांगाचे डाग, पिगमेंटेशन किंवा असमान रंग दिसत असेल तर मसूर डाळ नियमितपणे वापरल्याने त्वचा स्वच्छ होत जाते आणि रंग हळूहळू एकसारखा दिसायला मदत होतो. 7, हळद आणि दूध लावल्याने त्वचेला नैसर्गिक ग्लो येतो आणि स्किन हेल्दी दिसायला मदत होते. 8, चेहरा जर काळपट दिसत असेल तर मध आणि त्यामध्ये 2 लिंबाचे थेंब मिसळून चेहऱ्यावर छान मसाज केल्याने काळपटपणा दूर होतो. 9, चेहरा किंवा हातापायावरची डेड स्किन जर काढायची असेल तर बेसन आणि दूध मिक्स करून त्याची पेस्ट याची मसाज केल्याने डेड स्किन निघून जाईल. 10, चेहऱ्यात जर काळवंडला असेल तर टोमॅटो अर्धे कापून ते चेहऱ्यावर चोळल्याने चेहरा फ्रेश दिसतो आणि ब्लीचसाठी देखील टोमॅटोचा वापर होतो. 11, चेहऱ्यावरचे काळे डाग, वांग मुळापासून नाहीसे करण्यासाठी टोमॅटो किसून त्यामध्ये 1 चमचा बेसन आणि चिमूटभर हळद टाकून त्याची पेस्ट चेहऱ्याला लावल्यास चेहरा उजळतो आणि वांगाचे डाग देखील निघून जातात. 12, बेसन, चिमूटभर हळद आणि दही तिन्ही एकत्र करून त्याची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावल्यास
चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो. 13. तांदळाच्या पिठात नारळाचं दूध, मध घालून हे मिश्रण चेहऱ्याला लावून 15 ते 20 मिनिटांनी चेहरा धुवावा. यामुळे चेहरा तेजस्वी आणि सुंदर दिसतो. 14. सैंधव मिठाने चेहऱ्याला मसाज केल्यास डेड सेल्स निघून जातात. 15. सकाळी उठल्यावर आपल्या चेहऱ्यावर जर ग्लो हवा असेल तर झोपण्याआधी ॲलोवेरा जेल लावा. यामुळे स्किन शांत राहते आणि सकाळी फ्रेश दिसते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच जर नवीन कंटेंट तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, हाईप आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.